नमस्कार मित्रांनो, आपण वडगाव स्टेशन या ठिकाणी दिनकरराव बचाटे यांचा एक पाणी प्लांट आहे. पाणी प्लांटमध्ये मित्रांनो त्यांनी एक जार एका स्टॉक मारलेला आहे. त्या स्टॉकच्या पाठीमागे एक साप पाडून आला म्हणून त्यांनी आपल्याला कॉल केला होता. आणि आमचा एक शिकाऊ सरपंच मित्र भैया वानगुडे, काय नाव भैया आपला नाव? महादेव भैया. ह्या मित्रांनो कॉल केला, म्हणला की राजा साप खूप मोठा आहे. तर मित्रांनो आपण आलो त्या ठिकाणी, भरपूर जार काढले, थोडेफार जार राहिले, आपण त्याच्यातून बघतो. हे राड्याच्या जागी रॅट स्नेक म्हणजे धामण आहे आपल्याकडील, बिनविषारी, खूप मोठी. चला व्यवस्थित रेस्क्यू करू. हॅलो दोन मोबाईल, दुसरा एक मोबाईल दाखवा, टार्च लावून दुसरा मोबाईल दाखवा. का मामा थोडी नामदेव, मी काय उभा राहिले बघ. आपली फुले एकदम पलीकडे तुमच्या माझा बराच मोठा केलाय. आता वळत गेले ते पुढे जाणार. तर मित्रांनो हा रॅट स्नेक म्हणजे धामण आहे. अंगावर यायली ती मनसड करून धरायचं. इकडे मामा तुम्ही बाबा. तर आपल्याकडे हा एकदम बिनविषारी धामण आहे. चावायली ती बाईट करते त्याला, आपण चावायली ती पण काय होत नाही, एकदम बिनविषारी ती. सोड ना बघ चावल्यास सर काय की एकर तसं नाही. उगाच कशाला समोर आणि म्हाताऱ्या माणसाला चावत येतील, चावत नाही असं थोडंच आहे. धरी मोबाईल आहे, भरणी कुठे आहे? काय धगधग केलं का? सर्प मित्र कसं व्हायचं मग? काही धगधग करू लागल्या. तुम्ही आली म्हणून वाचली एकरी झाली. तिला आम्ही मग कार्यक्रम आम्ही कार्यक्रम इथं होता माणूस असते बस मारून टाकीन. पुस करले का? हा तुमची ट्रेनिंग कुठे झाली? तोंड कर जरा. हे हातात हात लावून बघायला मग वाटले कसं वाटले? मग सुरू काय का?
तर मित्रांनो वडगाव स्टेशन या ठिकाणी आपण रॅट स्नेक रेस्क्यू केलेला आहे आणि हे आमचा सहकारी मित्र. हा तर मित्रांनो आपण भरपूर कॉल करताय. तर आता त्याला कन्फर्म झालं की बाबा साप कुठला माहिती नव्हता, फक्त साप मोठा होता म्हणून तिने अंधारामध्ये शिरला नाही आपल्या माघारी साप धरायला. आपण आलो तिथं पाहिलं तर रॅट स्नेक होता. आणि मित्रांनो जरा आम्हाला थोडा 5-10 मिनिट लेट झालं तर सारखा कॉल कर जाऊ नका, आम्ही पण गाडी वाचतो. तर मित्रांनो माझ्याकडे टू व्हीलर नसल्यामुळं हे माझे सहकारी मित्र आहेत पूर्ण, त्याने लगेच लागलीच डिझायर काढतात माझ्यासोबत. आताच आपण खळीपाट्याला पण गेलतो तिथे डिझायर घेऊन, हे पण आपल्याला सेवा देतात. चला सर्वांचे धन्यवाद. हात धुवाय पाणी घ्या.